पूर्वी ब्लॅकची तिकीट विकणं हा गुन्हा होता, बरोबर. माहिती आहे तुम्हाला. पण आता त्या ब्लॅकमेलिंगचं ऑनलाईन झालं. हो हो, आता 30 रुपयाचं तिकीट आपण 150 रुपयाला घेतो, कॉन्सर्टचं बघितलं आपण. आपल्याला तो भ्रष्टाचार दिसत नाहीये. हम्म. किंवा आता जर तुम्ही ह्या गाड्या बुक करतात ऑनलाईन, उबर ओला, त्यांच्याकडे लवकर गाडी यावी म्हणून टिप द्यायची प्रथा झाली. बरोबर. त्यांच्या पैशाच्या व्यतिरिक्त 30 रुपये पण 50 रुपये टिप दिली की गाडी लवकर येते. याला भ्रष्टाचार म्हणायचं की नाही म्हणायचं? तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पैसे घ्या, सेवेचे पैसे घ्या, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे आता विमानांचं पहिल्या दिवशी जर तुम्ही बुकिंग केलं तर भाडं कमी, सगळ्यात शेवटी केलं तर 5,000चं भाडं 30-35 हजार रुपये होतं. हे जे तिकीट पूर्वी संपली कमी, उरलेल्या तिकीटाचं ब्लॅकमेलिंग व्हायचं, तसाच हा प्रकार आहे. फक्त त्याचा आता काय म्हणू त्याला, कमर्शियलायझेशन किंवा कॉर्पोरेटायझेशन झालं, त्याच्यामुळे आपल्याला ते ठीक आहे. आता टाय आणि सूट आणि याच्यावर घेतात ते, त्यामुळे आपण त्याला ब्लॅकमेलिंग म्हणायला तयार नाही, एवढंच.